नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। आजचा विषय आहे केज शहरामध्ये मागच्या काही वर्षांपूर्वी सरकारी छोटासा एक दवाखाना होता। पेशंट वाढू लागले, मात्र दवाखान्याची क्षमता वाढत नव्हती। जुन्या जागेमध्ये दवाखाना चालू होता आणि मग शहरवासियांची आणि तालुक्यातील अनेक रुग्णांची मागणी याचा मोठ्या प्रमाणावर जोर वाढला आणि केजला उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले। उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले आणि रुग्णालयाची सुसज्ज इमारतही झाली, स्टाफही आला आणि आता केज आणि केज परिसरातील रुग्णांना त्याची चांगली सेवाही मिळू लागली। मात्र या केज तालुक्यामध्ये जे काही रुग्ण येत होते त्या रुग्णांना काही बसस्थानकापासून किंवा इतर ठिकाणाहून थोडेसे रुग्णालय दूर वाटू लागले। मात्र उपचार चांगले मिळू लागल्याने त्या दूर असणाऱ्या दवाखान्यालाही एक वेगळे आणि चांगले एक नामांकन मिळाले, गुणांकन मिळू लागले। मात्र यामध्ये फक्त दवाखाना स्वतः नावारूपाला आला नाही, तर यामध्ये सुरुवातीला जे की अगदी काही नावं घ्यावी लागतील असे डॉक्टर अशोक थोरात असतील किंवा डॉक्टर भाऊसाहेब चाळक असतील किंवा आत्ताच नुकतेच बदली होऊन गेलेले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राऊत असतील किंवा मग अरुणा केंद्रे असतील, बालासाहेब सोळंके असतील, अशा डॉक्टर्सनी या रुग्णालयाला नावारूपाला आणले आणि रुग्णालय चांगले चालूही लागले आणि सकारात्मक चर्चा होऊ लागली, चांगले उपचार त्या ठिकाणी मिळू लागले। मात्र एकीकडे अशा प्रकारची सकारात्मक चर्चा सुरू असताना मध्यंतरीच्या काही काळापासून थोडीशी नकारात्मक चर्चा पुन्हा या उपजिल्हा रुग्णालयाची सुरू झालेली आहे आणि त्याचे कारण जर आपण पाहिले तर फक्त काही चुकीच्या व्यक्तींमुळे किंवा काही चुकीच्या गोष्टींमुळे अशा प्रकारचं नावारूपाला आलेलं हे रुग्णालय थोडंसं वेगळ्या कारणामुळे चर्चेत येऊ लागलेलं आहे। वेगळ्या कारणामुळे चर्चेत येऊ लागलेलं आहे तर या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर रुग्ण रेफर केल्या जातात, गोळ्या औषध बाहेरून आणायला लावतात, अशा प्रकारच्या चर्चा तर सुरू झाल्याच होत्या। मात्र यामध्ये काही रुग्ण मोठ्या प्रमाणावर या दवाखान्याबद्दल शंका उपस्थित करू लागले। या नावारूपाला आलेल्या रुग्णालयामध्ये फक्त केज तालुक्यातूनच नव्हे किंवा परिसरातूनच नव्हे तर अक्षरशः बाहेरच्या जिल्ह्यामधून सुद्धा या रुग्णालयामध्ये काही पेशंट येतात आणि विशेष म्हणजे स्त्रीरोग जो या ठिकाणचा विभाग आहे त्या ठिकाणी तर मग डिलिव्हरी असेल किंवा इतर काही कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया असतील त्यासाठी दूरदूरवरून लोक येऊ लागले आणि ते सार्थही होतं, कारण त्या ठिकाणी डॉक्टर तसे काम करत होते। मात्र पुन्हा कालांतराने यामध्ये थोडासा एक वेगळा बदल झालेला दिसून येऊ लागला। डॉक्टर राऊत ज्यावेळेस अधीक्षक होते त्यावेळेस ते स्वतः 9 वाजता या दवाखान्यामध्ये हजर होत असत आणि मग इतर कर्मचाऱ्यांना नाईलाजाने वेळेवर यावं लागायचं आणि म्हणून एक वेगळे वळण लागले होते। मात्र त्यानंतर काही गोष्टी आणखीन सातत्याने या दवाखान्याबद्दल बोलल्या जाऊ लागलेल्या आहेत आणि मध्यंतरी तर एक वेगळ्याच विषयामुळे हा दवाखाना चर्चेत आलेला आहे। आजचा विषय आणि तोच आहे की मागच्या 8 दिवसांपासून हा दवाखाना का चर्चेत आलेला आहे। कारण त्याचं झालंय असं की केकत सारणी तालुका केज येथील राहुल केंद्रे या व्यक्तीने आपल्या 1.5 वर्षाच्या बाळाला दिनांक 19 रोजी दवाखान्यामध्ये उलटी होऊ लागली म्हणून आणले होते। त्या ठिकाणी ओपीडीला डॉक्टर घुगे नावाचे डॉक्टर होते आणि त्यांनी मग घुगे म्हणजे त्या बालरोग तज्ज्ञ नाहीत, त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या याच्याप्रमाणे अनुभवाप्रमाणे त्या बाळाला पाहिलं, बाळावर उपचार केले आणि बालरोग कक्षामध्ये ॲडमिट करण्यासाठी त्या ठिकाणी त्या बाळाला सिस्टर घेऊन गेल्या आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर या दवाखान्यामध्ये जे कार्यरत आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर बालासाहेब सावंत यांना विचारून
त्या ठिकाणी बाळाला भरती केलं, अशा प्रकारचं म्हणणं. आता हे जे सांगायलो आहोत ते आपण स्वतःच्या मनाचं नाही, तर त्या बाळाच्या वडिलांनी जी तक्रार दिलेली आहे दिनांक 22 रोजी, त्याच्यामध्ये जी काही गोष्ट नमूद केलेली आहे ती आपण या ठिकाणी मांडतोय. त्या बाळाच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सिस्टरनी डॉक्टर सावंतांना फोन केला. त्यांच्या म्हणण्यानुसार डॉक्टरने त्या ठिकाणी त्या बाळाला भरती करण्यास सांगितले आणि बाळाला भरती केल्यानंतर तिथं तत्परतेने जे उपचार सुरू व्हायला पाहिजे होते ते झाले नाहीत, अशा प्रकारचा आरोपही त्या नातेवाईकांनी केलेला आहे. डॉक्टर सावंत हे त्या दिवशी ऑन ड्युटी होते. मात्र ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी डॉक्टर सावंत आणि डॉक्टर घुगे यांना आमच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टर सावंत यांनी मी त्या दिवशी ड्युटीवर नव्हतो असे सांगितले. तर ज्या घुगे डॉक्टरना त्या दिवशी 19 रोजी काही नातेवाईकांनी मारहाण केली, अशा प्रकारचं जे सोशल मीडियामध्ये किंवा चर्चा सुरू झाली, त्यासंबंधीही डॉक्टर घुगे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल चक्क बंद आला. मग मारहाण झाल्यानंतर एकतर त्या ठिकाणी पोलीस गेले, पोलिसांनीही पाहिलं, मात्र नंतर डॉक्टर घुगे हे तक्रार द्यायला आले नाहीत. त्याच्यामुळं पुढचा प्रश्न काही उद्भवला नाही. मात्र ज्यावेळी डॉक्टर सावंत यांनी त्या रुग्णाला बाळाला ॲडमिट करायला सांगितले त्यावेळेस ते ऑन ड्युटी होते, मात्र त्या ठिकाणी ते उपस्थित नव्हते आणि म्हणून बाळाची तब्येत बिघडत चालली. पुन्हा त्यांनी डॉक्टर घुगे यांना त्या बाळाला पाहायला सांगितलं. मात्र घुगे यांच्या लक्षात आलं की बाळाची प्रकृती नाजूक होत आहे. त्यांनी अंबेजोगाईला त्या बाळाला घेऊन जायला सांगितलं आणि त्यानुसार ते अंबेजोगाईला गेलेही. मात्र अंबेजोगाईला गेल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टरांनी ज्यावेळेस तपासलं त्यावेळेस ते बाळ मृत झालं आहे, अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं. मग या राहुल केंद्रे बाळाच्या वडिलांनी जी तक्रार दिलेली आहे की जर डॉक्टर सावंत हे जर वेळेवर त्या ठिकाणी आले असते आणि बाळावर उपचार केला असता तर बाळाचा जीव वाचू शकला असता, अशा प्रकारची तक्रार त्यांनी दिलेली आहे. मग यामागे प्रश्न अनेक निर्माण होतात की डॉक्टर ऑन ड्युटी होते तर तिथं हजर का नव्हते? डॉक्टर सावंत यांनी त्या बाळाला ॲडमिट करून घ्यायला लावले का? आणि जर लावले असेल तर त्याच्यावर उपचार करायला का आले नाहीत? अशा प्रकारची तक्रार ही त्या बाळाच्या वडिलांनी दिलेली आहे. मग ज्या दिवशी 19 तारखेला बाळ दगावलं त्या दिवशी कुणीतरी नातेवाईक पुन्हा या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आले, पुन्हा डॉक्टर घुगे यांना मारहाण केली, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. मात्र हे जरी झालं असलं तरी बाळाचा जीव गेलेला आहे आणि आता चौकशीचे सोपस्कार सुरू झालेले आहेत. यासंबंधी या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दत्तात्रय केंद्रे यांच्याशी आम्ही संपर्क केला असता त्यांनी तक्रार प्राप्त झालेली आहे आणि तक्रारीनुसार आम्ही आता त्याची चौकशी करणार आहोत. सर्व अहवाल हा शल्यचिकित्सकाकडे पाठवून दिलेला आहे असं सांगितलेलं आहे. मात्र हे चौकशी होईल, अहवाल पाठवल्या जातील, मात्र त्या बाळाचा आता गेलेला जीव येणार नाही, अशा प्रकारचा एक आक्रोश त्या बाळांच्या नातेवाईकांचा आहे. आणि मग का बरं या उपजिल्हा रुग्णालयाला, एवढ्या नावारूपाला आणलेल्या उपजिल्हा रुग्णालयाला काही बोटावर मोजणे एवढे घटक जर कारणीभूत ठरत असतील तर त्याचाही परामर्श किंवा त्याचाही एक मागोवा घेऊन त्याच्यावर एक प्रतिबंधात्मक कारवाई ही झाली पाहिजे. आणि याच्यामध्ये या चौकशीमध्ये काय निष्पन्न होईल, कोण दोषी, कुणामुळे बाळ दगावलं, याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारे रुग्णांच्या नातेवाईकांनी आता मागणी केलेली आहे. आणि एवढं नावारूपाला आलेलं हे आपलं उपजिल्हा रुग्णालय आहे ते विनाकारण बदनाम होऊ नये आणि जे काही मोठ्या प्रमाणावर रुग्ण येत आहेत त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण होऊ नये, अशा प्रकारचं एक सर्वसामान्य या आपल्या केज तालुक्यातील जनतेला
अपेक्षा आहे. आणि एवढेच नव्हे तर डॉक्टर सावंत हे त्या दिवशी ड्युटीवर होते की नाही हे अधीक्षकांनी सांगितलेले की ते ऑन ड्युटी होते, मात्र त्या दिवशी त्या ठिकाणी हजर नव्हते. मग ते नेमके होते कुठं आणि त्यांच्याच म्हणण्यानुसार बाळाला ॲडमिट करून घेतलं का याचीही चौकशी होणं गरजेचं आहे. आणि सर्वात विशेष म्हणजे या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्वात जास्त तक्रारी या बालकांच्या बाबतीतच येतात. बालकांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणावर तक्रारी करतात, इतर विभागाशी करत नाहीत. असं का होतं याचा अंदाज तुम्हालाही येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपला अंदाज सांगायला विसरू नका. आणि सक्रिय न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद. सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका.